क्या आपने जस्ट 10th और 12th क्लियर किया है? क्या आप डॉक्टर या इंजीनियर बनना चाहते हैं? क्या आप नीट JEE की बेस्ट और अफोर्डेबल क्लासेस ढूंढ रहे हैं? IITians Learns मुमरा की नंबर 1 क्लासेस हेडेड बाय मोहम्मद शहजाद त्यागी सर। IITians Learn में थाने डिस्ट्रिक्ट या मुंबई का हर स्टूडेंट एडमिशन ले सकता है। First year MBBS student at KEM Hospital. I cracked NEET in 2023 with a score of 651. Currently first year MBBS student at JJ Hospital. I am Sheikh Saleha. Cracked NEET 2022 in first attempt. Currently doing second year MBBS at Shivaji Hospital, Kalwa. I cracked NEET 2022 which was my first attempt. Currently I am second year MBBS student. I शेख आबदीन, अभी मैं IIT खड़गपुर फर्स्ट ईयर इंजीनियरिंग में हूँ। नीट IIT JEE ड्रॉपर्स और रिपीटर्स के लिए न्यू बैच की शुरुआत हो रही है। हफ्ता वसूली के मामले में ज्वेलर के बेटे को थप्पड़ मारने का मनसे नेता अविनाश जाधव का सीसीटीवी फुटेज आया सामने। मैं रफीक कामदार, हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत। मनसे के ठाणे जिला अध्यक्ष अविनाश जाधव 5 करोड़ की हफ्ता वसूली मरीन ड्राइव के एक ज्वेलर शैलेश जैन, इनसे ये डिमांड करने के आरोप अब खंडनी के आरोपी बन चुके हैं, हफ्ता वसूली के आरोपी बन चुके हैं। लोकमान्य तिलक मार्ग पुलिस स्टेशन, LT मार्ग पुलिस स्टेशन में यह मामला दर्ज हो चुका है। अब इसी मामले पर अविनाश जाधव का यह कहना था कि वैभव ठक्कर और शैलेश जैन का कुछ हिसाब किताब को लेकर, व्यापार को लेकर विवाद था। वैभव ठक्कर को शैलेश जैन ने अपनी दुकान पर बुलाया था और फिर वैभव ठक्कर ने अविनाश जाधव को संपर्क करके बताया कि उन्हें और उनकी पत्नी को यहाँ पर बंद करके रख दिया गया है, उनके साथ मारपीट की जा रही है। वो उन्होंने जो बातें बताई थी वो पहली खबर में अपने आपको बताया। अब आपको इस खबर में हम बताएं कि किस तरह से अविनाश जाधव वहां पहुंचे। पुलिस भी मौजूद थी और उसी पुलिस की मौजूदगी में उन्होंने ज्वेलर शैलेश जैन के लड़के को किस तरह से थप्पड़ मारा। यहां पर भी अविनाश जाधव ने सफाई दी है कि 6 से 7 सेकंड का वीडियो है। 6 से 7 सेकंड में वो क्या क्या कर सकते हैं, थप्पड़ मारेंगे, 5 करोड़ मांगेंगे, दबंगई करेंगे, सब करेंगे। ये 6-7 सेकंड में कैसे संभव है? तो कई सारे मामले में कई अनर्गल सवाल खड़े करने वाले अविनाश जाधव आज खुद सवालों के घेरे में है और अब सीसीटीवी फुटेज जो है बता रहा है कि अविनाश जाधव ने वहां पर पहुंचकर क्या किया। त्या फुटेज मध्ये जर तुम्ही बघाल तर मी 7 ते 8 सेकंद स्थिती आहे तेवढ्या भागामध्ये, बरोबर आहे। 7 ते 8 सेकंदामध्ये मी त्याला मारलंय, मी त्याला धमकी दिली आहे, मी त्याला उचलून नेणार होतो आणि 5 कोटी मागितले। सो पोलिसांनी 8 सेकंदामध्ये एवढं सगळं कसं बसवलं जरा मला समजून सांगावं। दुसरी गोष्ट, ती बाई आतून ओरडत होती की मला बाहेर काढा, 2 तास मला कोंडून ठेवलंय। माझ्या दृष्टीने त्या बाईला बाहेर काढणं गरजेचं होतं आणि म्हणून मी त्याला सांगतो दरवाजा उघड। त्याने दरवाजा उघडला नाही म्हणून मी त्याला मारलंय। जर नीट ती क्लिप पाहिली, 8 सेकंद 9 सेकंदाची क्लिप आहे ती, तर तुम्हाला कळेल तिथे घडलं काय होतं। सो मी जे काल म्हणत होतो की माझ्यावर खंडणीचा जो गुन्हा दाखल केलाय हा खोटा आहे, एका राजकीय नेत्याच्या दबावामुळे झालाय आणि ते आज स्पष्ट झालं की आज 8 सेकंदामध्ये, माझ्या 8 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये ते सगळं घडलंय। माझ्या दृष्टीने त्या मुलीला आतून बाहेर काढणं गरजेचं होतं। आज जे पोलिसांनी व्हिडिओ क्लिप बाहेर दिलेली आहे त्या क्लिपमध्ये जर त्या मुलीला बाहेर काढतानाचा पण व्हिडिओ जर दिला असता तर मला आनंद वाटला असता की पोलिसांनी त्या मुलीला बाहेर सुखरूप बाहेर काढलं। सो पुढचं काही व्हिडिओ दिला नाही, 2 हवालदार आले तेवढाच व्हिडिओ दिला। त्यानंतर 12 ते 14 इन्स्पेक्टर त्या आतमध्ये गेलेले आहेत, तो व्हिडिओ कुठे आहे? त्या मुलीला बाहेर घेऊन आले ते कुठे आहे? त्या सराफाला पकडून पोलीस घेऊन गेले, तो व्हिडिओ कुठे आहे? मुळात दुसरी गोष्ट की त्या सराफावर ज्याने माझ्यावर गुन्हा दाखल केलाय त्या सराफावर देखील गुन्हा दाखल झाला, किडनॅपिंगचा, डांबून ठेवण्याचा गुन्हा त्या सराफावर पण दाखल झालाय। त्याच्या बाबतीत कुठेच वाच्यता नाहीये। खरी घटना काय होती, मी तिथे का गेलो? मी त्या मुलीला आतमध्ये, त्या मुलीला आणि मुलाला आतमध्ये कोंडून ठेवले म्हणून गेलो ना।
सो घटना ती असली पाहिजे ना, घटना मारहाणीची कशी होऊ शकते? मग त्या मुलीला आतमध्ये जे कोंडून ठेवलं होतं त्याला पोलिसांना महत्व वाटलं नाही का? खरा 5 कोटी आकडा जो आला ना तो कसला आहे माहिती आहे का तुम्हाला लोकांना? हे दोघं भाऊ, चुलत भाऊ, म्हणजे जो SK डेव्हलप गोल्डवाला आणि हे दोघंही मोठे गोल्ड व्यापारी आहेत, बरोबर आहे. हे दोघे सख्खे भाऊ आहेत, म्हणजे सख्खे म्हणजे चुलत रिलेटिव्ह भाऊ आहेत. हे मागच्या अनेक वर्षापासून व्यापार करतात. या व्यापाऱ्याने त्याला 5 कोटी रुपये, त्यांचा 1 दिवसाचा धंदा असतो, सकाळी गोल्ड विकत घेतात, संध्याकाळी विकतात, बरोबर आहे. तो 1 दिवसाचा व्यापार असतो, त्यासाठी त्याला सकाळी 5 कोटी रुपये दिले होते आणि संध्याकाळी ते परत करणार होता. संध्याकाळी ते पैसे परत झाले नाहीत, त्यातून तो वाद सुरू झाला. आणि तो जो वैभव म्हणून व्यापारी आहे त्याच्याकडे जी रेकॉर्डिंग है, हा मैंने 5 करोड़ रुपया लिया है और कल सवेरे रिटर्न करता हूं, अशी रेकॉर्डिंग आहे. पण पोलिसांनी यातलं काहीच ऐकलं नाही. 5 कोटीची खंडणी हा आकडा आलाय. खरं मी ही सगळी प्रेस कॉन्फरन्स घेऊन या सगळ्या गोष्टी, त्या वैभवचा आणि त्याचा चॅट तोही दाखवणार आहे. वैभवच्या आणि त्यांच्याही रेकॉर्डिंग्स आहेत पैसे घेतानाच्या. मी 5 कोटी रुपये घेतले म्हणून कबूल केल्याच्या पण रेकॉर्डिंग्स आहेत, त्याचे चॅट आहेत. तो जो 5 कोटीचा आकडा आहे ना, ह्या दोघा भावांमध्ये झालेला व्यवसाय त्यातला तो आकडा आहे. आणि हा माणूस जो शैलेश जैन आहे त्याचा या प्रकरणाशी काहीच घेणं देणं नाहीये. या प्रकरणाशी शैलेशचा भाऊ संजय त्याचा विषय येतो. तो संजय पण गायब राहिला बाजूला. पोलिसांनी ही खेचून खंडणी माझ्या विरोधात बसवलेली आहे. याच्यात एका खूप मोठ्या राजकीय नेत्याचा हात आहे. ज्या पोलीस स्टेशनला मी दुपारी 4 वाजेपर्यंत, म्हणजे मुळात असं आहे की त्या मुलीला पोलीस स्टेशनला मी घेऊन गेलो. आपण असं म्हणताय, म्हणजे कालही म्हटलं होतं की हे राजकीय दबावापोटी हे सगळं. हो, त्याच्या मागचं कारण मी सांगतो. कारण ज्या वेळेला मी ज्यावेळेला पोलीस स्टेशनला गेलो त्यावेळेला सिनियर इन्स्पेक्टरनी मला चहा विचारली, जेवण विचारलं, आणि तो सिनियर PI संध्याकाळी 9 वाजता माझ्यावर गुन्हा दाखल करतो. मी आरोपी होतो ना तुमच्या दृष्टीने. मग मला चहा, जेवण बिवण सगळं विचारलं. रात्री काय घडलं असं, त्या मधल्या 4 तासामध्ये तुम्ही ज्या केबिन मध्ये तुम्ही DCP बसला होता, घडलं काय, कोणाचे फोन येत होते, तो व्यापारीला सतत बाहेर काढून हा सर म्हणून तुम्ही कोणाशी बोलत होतात, याचा खुलासा देखील पोलिसांनी. आपल्या मते यामागे फोन आहे. एक खूप मोठा नेता आहे ज्याने मला लटकवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. पण नेहमीप्रमाणे सुदैवाने पोलिसांनी स्वतः ती क्लिप बाहेर पाठवली 8 सेकंदाची. आणि त्या 8 सेकंदात आता आम्ही जी मागणी करतोय की जे माझे लिप सीन आहे त्याचं रेकॉर्डिंग चेक करावं, म्हणजे त्या लिप सिनरकडे ते पाठवावं आणि मी काय बोललो ते ऐकावं. आपण नाव का नाही घेत राजकीय? मला असं वाटतं की मी आज कोर्टात गेलोय, माझी जामीन होते, मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळं सांगेन ना. माझ्याकडे प्रूफ आहेत. 5 कोटी रुपये कशा आकडा आला तेच दाखवीन ना मी. हा 5 कोटीचा आकडा व्यावसायिक आकडा आहे, म्हणजे एकाने उधारी घेतली आणि उधारी मागतोय, हा आकडा आहे तो. मी संध्याकाळी ज्या वेळेला बेल होईल त्यावेळेला प्रेस कॉन्फरन्स घेऊन 5 कोटीचा आकडा कसा आला हे सगळं सांगेन ना.